श्री जगन्नाथपुरी धाम चारधाम यात्रेनिमित्त आतापर्यंत आपण दक्षिणेकडील रामेश्वरम, पश्चिमेस द्वारका गुजरात आणि उत्तराखंडमधील बद्रीनाथ असे 3 धाम पाहिले आहेत. आज पाहणार आहोत पूर्वेस असणारे जगन्नाथपुरी धाम. नमस्कार, मी भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात प्रियाची पायपीट चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भारतातील 4 धामापैकी एक श्री जगन्नाथपुरी धाम हे ओरिसा राज्यातील एक प्राचीन नगर आणि हिंदूंचे एक महत्त्वाचे आस्था केंद्र आहे. याला पुराणामध्ये पृथ्वीवरील वैकुंठ म्हटलेले आहे. येथे भगवान श्रीकृष्णाचे हृदय स्थापित आहे असे मानले जाते. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि ते 1800 वर्षापेक्षा जुने आहे. इथे कसे पोहोचाल? नजीकचा विमानतळ भुवनेश्वर येथे आहे. भुवनेश्वरवरून पुरीपर्यंत बस किंवा टॅक्सीने सुमारे 45 मिनिटे लागतात. पुरीला स्वतःचे मोठे रेल्वे स्टेशन आहे जे देशाच्या मोठ्या शहरांशी थेट जोडलेले आहे. मुंबई, दिल्ली, पुणे सारख्या ठिकाणावरून रेल्वेने प्रवास हा सर्वात योग्य पर्याय आहे. जगन्नाथ मंदिर हे पुरी रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतर आहे. ऑटो रिक्षा किंवा पायी जाता येते. तुम्ही स्वतःचे खाजगी वाहन किंवा बसने पण प्रवास करू शकता. आता आपण मंदिर प्रवेशाबाबत पाहूया. मुख्य प्रवेशद्वार, ज्याला सिंहद्वार असे म्हणतात, जे पूर्व दिशेला आहे. फक्त हिंदूंनाच मंदिरात प्रवेशाची परवानगी आहे. गैर हिंदू भक्तांसाठी मंदिराच्या बाहेर एक विशेष प्लॅटफॉर्म सिंहद्वाराजवळ आहे, जेथून ते दर्शन करू शकतात. मोबाईल फोन, कॅमेरा, लेदर उत्पादने, बॅगा, पट्टे मंदिरात नेण्यास मनाई आहे. मोफत लॉकरची सुविधा पण आहे. प्रवेश करण्यापूर्वी सिंहद्वारातून येणाऱ्या 5 हत्तींच्या सोंडेतून वाहणाऱ्या पाण्याच्या धारांखाली हातपाय धुण्याची सोय आहे, जेणेकरून भक्त शुद्ध होऊन दर्शनासाठी तयार होतात. मंदिराची 4 प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेस सिंहद्वार आहे, हे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथून आपण दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतो. दक्षिणेस अश्वद्वार आहे, येथून राजे महाराजे प्रवेश करत असत. पश्चिमेस व्याघ्रद्वार, खजिनाद्वार असेही त्याला म्हणतात. स्वागतासाठी प्रवेशद्वारावर टायगर आहेत. उत्तरेस असणारे प्रवेशद्वार त्याला हस्तिद्वार किंवा ऐश्वर्यद्वार असेही म्हटले जाते. दर्शन करून आल्यावर आपण पाहणार आहोत मंदिराशी संबंधित 10 रहस्य किंवा चमत्कार. मंदिराच्या शिखरावरील झेंडा पतितपावन नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो. वैज्ञानिकांना सुद्धा याचे कारण नक्की सापडलेले नाही. हा झेंडा दररोज संध्याकाळी 5 ते 6 या वेळात बदल आरती करून प्रसादला चढवला जातो. दुसरं रहस्य, सुदर्शन चक्र. शिखरावरील सुदर्शन चक्र किंवा नीलचक्र अष्टधातूंमध्ये बनवलेले आहे. त्याचे वजन सुमारे 2200 किलो आहे. या चक्राचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहिले तरी ते समोरूनच पाहत असल्याचे दिसते. म्हणजेच आपल्याला ते समोरूनच दिसते, इतर वेगळे वेगळे अँगल दिसत नाही. तिसरं रहस्य, 214 फूट उंचीच्या या भव्य मंदिराची दिवसाच्या कोणत्याही वेळी जमिनीवर सावली पडत नाही. आधुनिक विज्ञान या घटनेसमोर हैराण झालेले आहे. मंदिराच्या अगदी वरून कोणताही पक्षी किंवा विमान उडताना दिसत नाही. मंदिराच्या आजूबाजूच्या भागात पक्षी दिसतात, पण मंदिराच्या थेट वरून जाताना दिसत नाहीत. मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे. एका बाजूला पूर्णपणे समुद्र आहे. परिसरात समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायला येतो, परंतु एकदा तुम्ही मंदिराच्या आत गेल्यानंतर हा आवाज ऐकायला येत नाही. रहस्य 6, समुद्र किनाऱ्यावर सामान्यतः वारा जमिनीकडून समुद्राकडे वाहतो, पण पुरीत हा नियम उलटा आहे. इथे वारा समुद्राकडून जमिनीकडे वाहतो. 7, जगातील सर्वात मोठे रसोईघर महानंदी किचन आहे. येथे मातीची भांडी एकावर एक 7 थरात ठेवून प्रसाद शिजवला जातो. आश्चर्याची गोष्ट अशी की सर्वात वरच्या भांड्यातील अन्न प्रथम शिजते
आणि खालच्या भांड्यातील अन्न शेवटी शिजते. प्रसाद कधीच कमी पडत नाही आणि कधी वाया पण जात नाही. 100 लोकांसाठी तयार केला तरी 1,00,000 भाविकांसाठी पुरतो. 8. शंकूचा आकार. समुद्र किनाऱ्यावरील कोणत्याही उंच ठिकाणावरून पुरी शहराकडे पाहिले तर ते एका विशाल शंकूच्या आकारात दिसते. 9. नवकलेवर उत्सव. दर 12 वर्षांनी मूर्ती बदलल्या जातात. त्याला नवकलेवर उत्सव म्हणतात. नवीन मूर्ती नीम म्हणजेच लिंबाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या जातात. इथे सांगायचा मुद्दा असा की या मंदिरात ज्या मूर्ती आहेत त्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. मुख्य पुजारी लाकडाच्या शोधात जातो. ज्या झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म असे चिन्ह दिसतात त्या झाडांची पूजा करून ते तोडले जाते आणि मग त्याच्या मूर्ती बनवल्या जातात. 10. महाराजा रणजित सिंह यांचे दान. शीख सम्राट महाराजा रणजित सिंह यांनी मंदिरासाठी एवढे सोने दान केले होते की त्यातून 2 सुवर्ण मंदिरे बनवता आली असती. त्यांनी आपल्या वसियतनुसार कोहिनूर हिराई मंदिराला दान दिला होता, पण तो मंदिरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ब्रिटिश सरकारने हस्तगत केला. मुख्य गर्भगृहात भगवान जगन्नाथ, बलराम आणि माता सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. ह्या मूर्ती लिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत आणि त्यांना हातपाय नसलेल्या अपूर्ण आकारात दाखवलेले आहे. या मूर्तीच्या ऐवजी नवीन मूर्ती बनवण्याच्या वेळी जुन्या मूर्तीमधून एक विशेष ब्रह्म पदार्थ म्हणजेच भगवान कृष्णाचे हृदय काढला जातो आणि तो नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. ही परंपरा मंदिराच्या स्थापनेपासून चालत आलेली आहे. महाप्रसाद. जगन्नाथाचा प्रसाद महाप्रसाद म्हणून ओळखला जातो आणि तो विश्वप्रसिद्ध आहे. हा प्रसाद, ज्याला स्थानिक भाषेत खिचडी किंवा अन्न म्हणतात, मातीच्या भांड्यात शिजवला जातो. यात तेल, कांदा, टोमॅटो, लसूण वापरले जात नाही. प्रसाद दुपारी 2 नंतर मिळू लागतो आणि मंदिर बंद होईपर्यंत मिळत राहतो. दिवसातून 6 वेळा भोग लावला जातो. रथयात्रा. पुरीची रथयात्रा जगभरात प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्यात द्वितीयेपासून होणाऱ्या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती 3 वेगवेगळ्या भव्य रथातून शहराभोवती फेरीला नेतात. ही यात्रा सुभद्राला नगर भ्रमणासाठी घेऊन जाण्याच्या घटनेवर आधारित आहे. रथयात्रेदरम्यान भगवानाच्या मूर्ती गुंडीचा मंदिर येथे 7 दिवस राहतात. याचा इतिहास. द्वारकामध्ये एक वेळ सुभद्राने नगर पाहायची इच्छा व्यक्त केली. कृष्ण व बलरामाने त्यांना पृथक रथात बसवून आपल्या रथांच्या मध्ये सुभद्राचा रथ ठेवून नगर दर्शन करण्यासाठी निघाले. या घटनेच्या स्मरणार्थ येथे दरवर्षी रथयात्रा काढली जाते. आषाढ महिन्याच्या द्वितीयेस यात्रा सुरू होते. सायंकाळपर्यंत गुंडीच्या मंदिरात यात्रा येते. दुसऱ्या दिवशी भगवान रथातून उतरून मंदिरात प्रवेश करतात व 7 दिवस इथेच वास्तव्य करतात. या 9 दिवसाच्या यात्रा उत्सवास जगन्नाथ दर्शनाला आरंभ दर्शन असे म्हणतात. ज्या लाकडी मूर्ती तयार केल्या होत्या त्या इथेच तयार झालेल्या होत्या. या प्रतिमा ज्या पूर्ण झाल्या नाहीत त्याचा पण इतिहास आहे. प्राचीन काळी पुरीला उत्काल क्षेत्र म्हणत व येथे नीलांचल नावाचा पर्वत होता. इथे नीलमाधव भगवानांची पूजा केली जात होती. मालवा देशाचे राजा इंद्रघुमन यांनी येथे येऊन वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. समुद्रात एक फार मोठा उंडका वाहून आला. तो राजाने काढून घेतला व याची विष्णू मूर्ती बनवण्याचा निश्चय केला. त्यावेळी एक वृद्धाच्या रूपात विश्वकर्मा तेथे आले व मूर्ती बनवून देण्यास त्यांनी होकार दिला व सांगितले की 21 दिवसात मूर्ती बनवून देणार, पण एक अट घातली की या दरम्यान दार उघडू नका. परंतु एक दिवस राजाने दरवाजा उघडला तर तो वृद्ध गायब झाला होता आणि बलराम, सुभद्रा, जगन्नाथ यांच्या प्रतिमा अर्धवट झाल्याचे दिसले. त्यावेळी एक आकाशवाणी होते की आम्ही येथे याच रूपात स्थापित होऊ इच्छितो, म्हणून राजा ह्याच रूपात प्रतिष्ठापना कर.
पुरी व्यतिरिक्त आजूबाजूला अनेक अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील काही स्थळांचे आपण दर्शन घेऊया. पहिला आपण चंद्रभागा बीच पाहणार आहोत. पुरीपासून सुमारे 32 किमी अंतर आहे. एक सुंदर व शांत वाळू किनारा आहे. चंद्रभागा ही पंढरपूरमधून वाहणारी भीमा नदीच आहे. ही भीमा नदी पंढरपूर जवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. या बीचवर असलेले आल्हाददायक वातावरणात छानपैकी फोटोग्राफी पण करू शकता. दुसरं कोणार्क मंदिर. हे कोणार्क मंदिर पुरीपासून सुमारे 35 किमी अंतरावर आहे. 13व्या शतकातील हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे आणि कलिंग वास्तुकलेचे अप्रतिम असे उदाहरण आहे. युनेस्कोने जागतिक वारसामध्ये स्थान दिलेले आहे. मंदिराची भव्यता, कलाकुसर पाहून आपली प्राचीन वास्तुकला किती प्रगत होती हे लक्षात येईल. संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो होतो. धौली शांती स्तूप. कोणार्क मंदिरापासून 55 किलोमीटर अंतर. भुवनेश्वर जवळ आहे. सम्राट अशोकांनी युद्धानंतर शांतीचा संदेश देण्यासाठी बांधलेला स्तूप आहे. जवळच एक प्राचीन शिवमंदिर आहे, लिंगराज मंदिर. भगवान शिवाला समर्पित एक भव्य आणि प्राचीन मंदिर. मोबाईल कॅमेरा इथे प्रतिबंधित आहे. इथे स्वयंभू शिवलिंग दर्शन घेऊ शकता. 10व्या शतकात राजा जंजाजोरा या मंदिराचे निर्माण केलेले आहे. अनेक देवी देवतांचे 50 पेक्षा जास्त मंदिरे या मंदिर परिसरात आहेत. थोडक्यात श्री जगन्नाथपुरी धाम केवळ एक धार्मिक स्थान नसून अनेक अद्भुत रहस्य आणि चमत्कारांचे केंद्र आहे. असे म्हणतात की भगवान जगन्नाथ ज्याला बोलवतील तोच भाग्यवान भक्त येथे येऊ शकतो.